जिल्हा परिषद प्राथमिक शाळा काळवणवस्ती केंद्र वाली तालुका पाटोदा जिल्हा बीड आमच्या शाळेच्या वतीने 5वी जवाहर नवोदय 5वी शिष्यवृत्ती व सैनिक स्कूल लाईव्ह प्लस रेकॉर्डेड बॅच आम्ही घेऊन आलो आहोत। बॅचचे वैशिष्ट्य पहा, दररोज लाईव्ह लेक्चर तुम्हाला पाहायला मिळतील। परीक्षेच्या आधी सराव संच तुम्हाला उपलब्ध करून दिले जातील। रेकॉर्डेड स्वरूपातील व्हिडिओ तुम्हाला फेसबुक आणि यूट्यूब वरती पाहायला मिळतील। विद्यार्थी मित्रांनो, प्रत्येक घटकावरती जास्तीत जास्त सराव टेस्ट देण्याचा आम्ही प्रयत्न करू, जेणेकरून त्या घटकाचा परिपूर्ण असा तुमचा अभ्यास होईल। तुम्ही सोडवलेला टेस्टचा निकाल तुम्ही लगेच पाहणार आहात। त्याचबरोबर आम्ही तुम्हाला त्या टेस्टचा निकाल शिक्षक, विद्यार्थी, पालक, आपले नातेवाईक हेही पाहू शकतात। महाराष्ट्रातील इतर विद्यार्थी त्या टेस्टचा निकाल पाहू शकतात। त्याची लिंक आम्ही तुम्हाला देणार आहोत। पीडीएफ स्वरूपातील नोट्स तुम्हाला उपलब्ध करून देणार आहोत, जेणेकरून तुम्ही लाईव्ह तासिका जास्तीत जास्त अभ्यास करू शकता, प्रिंट काढून अभ्यास करू शकता। पहा, 5वी जवाहर नवोदय 5वी शिष्यवृत्ती व सैनिक स्कूलचा संपूर्ण अभ्यासक्रम शिकवण्याची आम्ही आमच्या शाळेच्या वतीने तुम्हाला देत आहोत। पहा विद्यार्थी मित्रांनो, या सर्व गोष्टीचा लाभ घेण्यासाठी व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन करा। व्हॉट्सअप ग्रुपची लिंक यूट्यूबच्या डिस्क्रिप्शन मध्ये आहे। व्हॉट्सअपच्या चॅनलला फॉलो करा, त्याचीही लिंक यूट्यूबच्या डिस्क्रिप्शन मध्ये आहे। यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, नवीन असाल तर बेल आयकॉनला क्लिक करा, जेणेकरून लाईव्ह तासिकेचे नोटिफिकेशन तुम्हाला वेळच्या वेळी मिळत राहील। त्याचबरोबर टेलिग्राम चॅनलला जॉईन करा विद्यार्थी मित्रांनो। टेलिग्राम चॅनलवरती सर्व लिंक तुम्हाला एकाच ठिकाणी उपलब्ध आहेत। या सर्व अभ्यासक्रम आम्ही महाराष्ट्रामध्ये सर्वे केला आमच्या मुलांसाठी, 5वी जवाहर नवोदयसाठी, काही तासिकासाठी, शिष्यवृत्तीसाठी, सैनिक स्कूलसाठी। तर आम्हाला रेकॉर्डेड बॅच 5,000 पर्यंत आणि लाईव्ह प्लस रेकॉर्डेड बॅच 25,000 पर्यंत विक्री करणारे क्लासेस अकॅडमी महाराष्ट्रामध्ये भेटले। परंतु आम्ही आमच्या शाळेच्या यूट्यूब लाईव्हच्या माध्यमातून हा सर्व अभ्यासक्रम महाराष्ट्रातील शहरी आणि ग्रामीण विद्यार्थ्यांना, 4थी आणि 5वी शिकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आम्ही सर्व विद्यार्थ्यांसाठी हा फ्री उपलब्ध करून देत आहोत। तरी या मोफतचा महाराष्ट्रातील तमाम विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा ही आमच्या शाळेच्या वतीने विनंती। आरती प्रीती इमोजी टाकू नका। सोनल, आती होतंय तुमचं, तास करायसाठी आलात तुम्ही, इमोजी टाकायसाठी नाही। हे नाटक करू नका, नाही तर तास करू नका। चला, आज 5वी जवाहर नवोदय विद्यालयात प्रवेश परीक्षेसाठी असणारे 3 विषय, मानसिक क्षमता चाचणी, गणित आणि भाषा, यापैकी भाषा विषयाचे लाईव्ह तासिका आपण आयोजित केलेली आहे। पहा, भाषा विषयासाठी आपल्याला 4 उतारे, 4 उतार्यावरती 20 प्रश्न, 20 प्रश्नावरती 25 गुण आपल्याला पैकी घ्यायचे आहेत। त्यासाठी आपण बाजारातून कोणत्याही प्रकाशनचं पुस्तक खरेदी करतो आणि ते केलंच पाहिजे, त्याच्यामधून आपण अभ्यास करतो। पहा, त्याच्यामधून अभ्यास केल्यानंतर आपल्याला जाणवतं की आपल्याला 50 ते 60 उतारे त्याच्यामध्ये अभ्यासायला मिळतात। परंतु विद्यार्थी मित्रांनो, तेवढा सराव आपल्याला परीक्षेत पैकी गुण घेण्यासाठी पुरेसा नाही। त्यासाठी आम्ही घेऊन आलो आहोत आपल्याला 200 प्लस पीडीएफ स्वरूपातील उतारे, 200 प्लस ऑनलाईन सराव टेस्ट, 100 प्लस लाईव्ह तासिका व 200 प्लस रेकॉर्डेड तासिका तुमच्यासाठी। तरी 4थी आणि 5वी शिकणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांनी याचा लाभ घ्यावा। आपल्या मित्रांना यूट्यूब चॅनल शेअर करा, त्यांनाही याचा लाभ घ्यायला सांगा। लाईव्ह तासिकेचा जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा ही आमच्या शाळेची विनंती। मी सोमनाथ सोनवणे, जवाहर नवोदय उतारे उतारा क्रमांक 152 मध्ये आपलं सहर्ष असं स्वागत करतो। विद्यार्थी मित्रांनो, आज आपण जवाहर नवोदय विद्यालयात प्रवेश परीक्षेसाठी अत्यंत उपयुक्त भाषा विषयावरील उतार्यावर आधारित सराव चाचणी क्रमांक 152 मधील प्रश्नांचं आयोजन केलं आहे। आपणास आमच्याकडून मिळणाऱ्या 200 प्लस उतार्यांचा अभ्यास करून व 200 प्लस ऑनलाईन सराव टेस्ट करून भाषा विषयातील 20 प्रश्नांचे 25 गुण 100% मिळवा, अगदी खात्रीशीर। आम्ही गॅरंटी देतो, तुम्ही जर 200 पैकी 200 सर्व सराव टेस्ट सोडवल्या आणि त्याच्यामध्ये तुम्हाला जर पैकी गुण मिळत असतील सराव टेस्ट मध्ये, तर तुम्ही शेवटच्या नवोदयच्या परीक्षेमध्ये सुद्धा भाषा विषयाचे पैकी गुण घेणार याची आम्ही तुम्हाला खात्री देतो। सूचना एवढीच आहे, दिलेल्या टेस्ट वेळच्या वेळी सोडत चला। विद्यार्थी मित्रांनो, उतारा क्रमांक 152 तुमच्यासाठी स्क्रीनवर शेअर केला आहे। उतारा काळजीपूर्वक वाचा, वाचल्यानंतर तुमचं म्हणणं चॅट बॉक्स मध्ये टाईप करा। चला विद्यार्थी मित्रांनो, काळजीपूर्वक वाचा, तुमच्यासाठी 1 मिनिटाचा अवधी।
अभिनंदन प्रशांत, अभिनंदन ऐश्वर्या. सार्थक लाईव्ह का शिकाकर तो पाठीमागे पडलेला आहे. वैष्णवी सोनवणे अभिनंदन, तुकाराम भोवर अभिनंदन, सार्थक खटके अभिनंदन, सार्थक सानप अभिनंदन, कृष्णा खाडे अभिनंदन. चला, सार्थक खटके अभिनंदन. चला, सर्वांचं वाचून झालं असेल अशी अपेक्षा करतो. उत्तरा क्रमांक 152 अगदी सोपा. तुमच्या वयातला एक रामू नावाचा मुलगा, त्याच्या जीवनावर आधारित हा उतारा. त्याचं जीवनक्रम कसं आहे, तो कसा राहतो, कुठे राहतो, काय खातो, त्याच्याबद्दल या उतार्यामध्ये उल्लेख. तुमच्यासारखाच अल्लड, हुशार, चतुर मुलगा रामू, तुमचा मित्र, त्याचा हा उतारा आपण घेऊन आलो आहोत. सृष्टीगंगा अभिनंदन, कृष्णा खाडे अभिनंदन, सार्थक सानप अभिनंदन. चला, तुमचं मी उतारा वाचतो, तुम्ही काळजीपूर्वक ऐका. अक्षता सानप अभिनंदन. अक्षता आमची 4थीतील मुलगी, तरी पण 5वीचा अभ्यास करते, तिचं खूप खूप अभिनंदन. चला, उतारा क्रमांक 152. रामू एक खेडेगावात राहतो. त्याचे आजोबा शेतकरी आहेत. रामूचे वडील देखील शेतकरी आहेत. पावसाळ्यात रामू शेतावर जातो. तो आंब्याच्या झाडाखाली बसतो. कधी कधी तो एखादा पिकलेला आंबा तोडतो आणि खातो. शेतात जांभळाचे झाडे देखील आहेत. रामू जेव्हा शाळेतून परततो तेव्हा तो जांभळाच्या झाडाकडे धाव घेतो. तो पिकलेले जांभळ वेचतो व ते घरी घेऊन जातो. त्याची आई ती जांभळे धुवून देते आणि रामू ती खातो. जेव्हा रामूला शाळा नसते तेव्हा तो वडिलांबरोबर शेतावर जातो. तो गायींना कुरणावर चारायला नेतो. त्याचा कुत्रा मोती देखील त्याच्याबरोबर जातो. मोती गवतात बागडतो. तो जोराने भुंकतो. संध्याकाळी ते घरी परततात. तो परिवारासह डाळ भात भाजी असे चविष्ट भोजन करतो. रात्रीच्या जेवणानंतर तो आंबा खातो आणि दूध पितो. त्या परिवाराला आपल्या खेड्यातील जीवन फार आवडते. तो एक सुखी परिवार आहे. पहा, रामूचे आजोबा, रामूचे वडील, रामूची आई, रामू हे सगळेजण खेड्यात राहणारे खेड्यात राहणारी व्यक्ती आणि त्यांना ते खेड्यातील जीवन खूप आवडतं. आसावरी सानप, महेश सानप, तुमचं अभिनंदन. चला, तुमचा उत्तर वाचून झाला होता. पहा, रामू तुमच्या वयातला मुलगा, शाळेत जाणारा मुलगा, शाळेत जातो. आल्यानंतर येताना जांभळं घेऊन येतो. मस्तपैकी आई त्याला धुवून देते. तो जांभळं खातो, आहे का नाही. आंब्याच्या झाडाखाली बसतो, पिकलेला आंबा तोडतो, खातो, आहे का नाही. रानातील जीवन आई वडिलांसोबत मस्त मजेत राहतो. त्याला मोती नावाचा एक मित्र कुत्रा पण आहे. त्याला पण तो फिरायला घेऊन जातो. तो भुंकतो, आहे का नाही. आपल्याकडे पण कुत्रा असतो, त्याचं आपण नाव ठेवतो आणि तो आपल्यासोबत खेळतो. आपला कुत्रा आपल्याला कधीच चावत नाही, पण चोरांना मात्र तो सोडित नाही. म्हणजे त्याचं काम तो प्रामाणिकपणे करतो. कुत्रा, मांजर हे प्राणी खूप प्रामाणिक असतात. त्यांचा आपण सांभाळ करतो आणि ते आपल्याला फायद्याचे ठरतात. पहा, उत्तरा क्रमांक 152 मधील पहिला प्रश्न. रामू कोठे राहतो? पहा, रामू नावाचा मुलगा कोठे राहतो? पर्याय ए एका शहरात, पर्याय बी एका छोट्या शहरात, पर्याय सी एका खेड्यागावात आणि पर्याय डी मुंबईला. पहा, योग्य उत्तर पहिल्याच ओळीमध्ये. अभिनंदन तुमचं. पहिलीच ओळ उत्तराची वाचायला सुरू केली की लगेच उत्तर. रामू कोठे राहतो? पर्याय ए एका शहरात, पर्याय बी एका छोट्या शहरात, पर्याय सी एका खेड्यागावात आणि पर्याय डी मुंबईला. कोणाचंही उत्तर चुकणार नाही अशी अपेक्षा. बघू तरी काय चुकीची टाकताय का. प्रशांत सानप सी उत्तर, अक्षता सानप सी उत्तर, सार्थक कटके सी, ऐश्वर्या कटके सी, सृष्टी गंडाळ सी. प्रशांत सानप मध्ये पहिल्या चोळीमध्ये. अभिनंदन प्रशांत. तुकाराम भोवर फर्स्ट लाईन मध्ये. अभिनंदन भोवर. सृष्टी गंडाळ पहिल्या ओळीमध्ये मध्ये. अभिनंदन सृष्टी. सार्थक सानप सी उत्तर. अभिनंदन सार्थक. सार्थक आमचा 7वीतील मुलगा, तोही का शिका करतोय. अभिनंदन सार्थक तुझं. कृष्णा खाडे सी उत्तर. आरती प्रीती सोनल सी उत्तर.
चला सर्वांचंच अभिनंदन, कोणाचंही उत्तर चुकलं नाही. प्रश्न पहिला, रामू कुठे राहतो? योग्य उत्तर पर्याय सी, एका खेड्यागावात. सी उत्तर दिल्यास सर्वांचं अभिनंदन, खूप छान. या उत्तरावरील 5 पैकी 5 आपला प्रश्न बरोबर द्यायचे आहेत. बघू पुढच्या प्रश्नाचं उत्तर तुमचं काय येतंय. प्रश्न दुसरा, रामूचे आजोबा आणि वडील काय काम करतात? रामूचे आजोबा आणि वडील काय काम करतात? पहा, ते कोण आहेत याच्याबद्दल आपल्या उत्तरामध्ये उल्लेख आलेला आहे. ते काय काम करतात ते उल्लेख आलेला नाही. त्यांचा व्यवसाय काय आहे याच्यावरून आपण ते काय काम करत असतील याचा अंदाज बांधायचा आहे. चला, पर्याय ए, ते शेतकरी आहेत. पर्याय बी, त्यांच्या बकऱ्या आहेत. पर्याय डी सी, ते ड्रायव्हर आहेत. आणि पर्याय डी, ते रंगारी आहेत. रंगारी एक जात आहे पहा. योग्य उत्तर प्रश्न दुसऱ्याचं टाईप करा. प्रश्न दुसरा, रामूचे आजोबा आणि वडील काय काम करतात? पर्याय ए, ते शेतकरी आहेत. पर्याय बी, त्यांच्या बकऱ्या आहेत, म्हणजे ते शेळ्या चारतात, बकऱ्या सांभाळतात. पर्याय सी, ते दोघंही आजोबा आणि वडील ड्रायव्हर आहेत. आणि पर्याय डी, ते रंगारी आहेत. आजोबा आणि वडील रंगारी आहेत, म्हणजे काही वेगळं काम करतात. प्रशांत सानप हे उत्तर, महेश सानप, असावरी सानप. पहिल्या प्रश्नाचं सी उत्तर. दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर टाका. चला, असावरी महेश. पहिल्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे तुमचं. चला, कृष्णा खाडे हे उत्तर. सार्थक खटके हे उत्तर. वैष्णवीमध्ये पहिल्या आणि दुसऱ्या ओळीमध्ये उत्तर. अभिनंदन वैष्णवी, अभिनंदन प्रशांत. सृष्टी गंडाळ हे उत्तर. यशस्वी भवर हे उत्तर. साक्षी खाडे हे उत्तर. दक्षता सानप हे उत्तर. सार्थक सानप हे उत्तर. आरती प्रीती सोनल हे उत्तर. महेश सानप, असावरी सानप हे उत्तर. खूप खूप अभिनंदन, कोणाचंही उत्तर चुकलेलं नाही. तुमचं कौतुक, खूप छान. यशस्वी, सृष्टी, प्रशांत, वैष्णवी चौघांनी ओळख क्रमांक सांगितली. तुमचं विशेष अभिनंदन, म्हणजे योग्य उत्तर तुम्ही शोधून सांगताय. तुमचं खूप अभिनंदन विद्यार्थी मित्रांनो. दुसऱ्या प्रश्नाचं योग्य उत्तर पर्याय ए, ते शेतकरी आहेत. खूप छान. तुमच्यासाठी प्रश्न तिसरा तुमच्यासाठी स्क्रीनवरती. रामू पावसाळ्यात काय करतो? रामू पावसाळ्यात काय करतो? पर्याय ए, तो आपल्या मित्राबरोबर खेळतो. पर्याय बी, तो सफरचंद खातो. पर्याय सी, तो शेतावर जातो. आणि पर्याय डी, तो मोतीसोबत खेळतो. पहा, पावसाळ्यात काय करतो असं विचारलंय त्यांनी, सुट्टीच्या दिवशी नाही. रामू पावसाळ्यात काय करतो? सुट्टीच्या दिवशी वेगळं, पावसाळ्यातलं वेगळं आहे. पहा, योग्य उत्तर ओळख क्रमांक शोधून टाका, जेणेकरून उत्तर चुकणार नाही. प्रश्न तिसरा, रामू पावसाळ्यात काय करतो? पर्याय ए, तो आपल्या मित्राबरोबर खेळतो. पर्याय बी, तो सफरचंद खातो पावसाळ्यात. पर्याय सी, तो शेतावर जातो. पावसाळ्याच्या दिवसात तो शेतावरती जातो. पर्याय डी, तो मोतीसोबत खेळतो. चला, योग्य उत्तर. आरती प्रीती सोनल शी उत्तर. वैष्णवी ए उत्तर. सानप सी उत्तर. अक्षता सानप सी उत्तर. साक्षी खाडे सी उत्तर. कृष्णा खाडे ए उत्तर. प्रशांत सानप सी उत्तर. सृष्टी गंडाळ सी उत्तर. ऐश्वर्या खटके शी उत्तर. वैष्णवीमध्ये दुसऱ्या वेळेमध्ये पावसाळ्यात रामू शेतावर जातो. जर ओळ क्रमांक माहिती तर उत्तर चुकीचं कसं टाकलं वैष्णवी? ओळ क्रमांक जर माहिती आहे तर उत्तर चुकीचं कसं आलं? वैष्णवी सी उत्तर. यशस्वी सी उत्तर. यशस्वी उद्या येताना मोबाईल घेऊन ये सोबत, आपण त्या मोबाईलमध्ये मेल आय डी तयार करू. पहा, कृष्णा खाडे सी उत्तर. सृष्टी गंडाळ दुसऱ्या ओळीमध्ये म्हणते. अभिनंदन सृष्टी. तुकाराम भवर सेकंड लाईन. महेश सानप, असावरी सानप सी उत्तर. चला, सर्वांचंच बरोबर आलं आहे. काही सुरुवातीला ए उत्तर दिलं होतं, त्यांनी बदली करून सी उत्तर दिले. पहा विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला इथं उत्तर बदलण्याची संधी आहे, परीक्षेमध्ये नाही. त्यामुळं विचारपूर्वक वाचन करून आकलन करून प्रश्नाचे उत्तर देत चला, नाहीतर तुम्हाला हीच सवय लागेल उत्तर बदलायची. आधी ए करायचं, नंतर बी करायचं. परीक्षेत तुम्हाला अशी संधी मिळणार नाही. काळजीपूर्वक उत्तर टाका. उत्तर टाकायला उशीर लागला तरी चालेल, पण शोधून उत्तर टाकत चला. चला विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न तिसरा, रामू पावसाळ्यात काय करतो याचं योग्य उत्तर आहे. पहा, पर्याय सी, तो शेतावर जातो. तो शेतावर जातो, योग्य उत्तर. पर्याय सी उत्तर देणाऱ्या सर्वांचं अभिनंदन. श्रेया चौरे शी उत्तर. अभिनंदन श्रेया.
चला, तुमचं खूप खूप अभिनंदन. कोणाचंही उत्तर चुकलेलं नाही. तुमच्यासाठी प्रश्न 4. रामू शाळा सुटल्यानंतर काय करतो? आपल्यासारखे एखादे काय तिथं दप्तर लगेच फेकून देते आणि खेळायला जाते. म्हणजे आपण घरी गेलो की दप्तर पाठीवरचं लगेच फेकून द्यायचं, डबा फेकून द्यायचा, चप्पल तिला टाकून द्यायची, निघाले मित्रासोबत उधाडायला. हे का नाही, आपली सवय. पण रामू तसं करीत नाही. रामू हुशार मुलगा आहे, आपल्यापेक्षा थोडा तरी. प्रश्न 4. रामू शाळा सुटल्यावरती काय करतो? पर्याय: तो आपल्या खोलीत बसतो गपचिप, तो जांभळाच्या झाडावर धाव घेतो, तो आंब्याच्या झाडाखाली बसतो. पर्याय सी, तो आंब्याच्या झाडाखाली बसतो. आणि पर्याय डी, तो गाई चारायला नेतो. पहा योग्य उत्तर. शाळा सुटल्यानंतर तो शाळेतून येताना काहीतरी घरी घेऊन यायचा, आई त्याला धुवून द्यायची आणि तो खायचा. पहा, याच्यावर आपल्याला उत्तर शोधता येईल. प्रशांत सानप 4थ्या ओळीमध्ये उत्तर म्हणते. वैष्णवी सोनवणे 4थ्या ओळीमध्ये उत्तर म्हणते. प्रशांत बी उत्तर. यशस्वी तुकाराम भवर हो सर म्हणते. दप्तर फेकून देते बहुतेक. तुकाराम भवर फेकून द्यायचं, नीट नाचायला लागायचं, लगेच धिंगाणा करायचा. चहा दे, खायला दे, पाणी दे, आहे का नाही. अभिनंदन. प्रशांत 4थ्या ओळीमध्ये बोलतोय. वैष्णवी बी उत्तर. अक्षता सानप बी उत्तर. आरती प्रीती सोनल बी उत्तर. कृष्णा खाडे बी उत्तर. ऐश्वर्या खटके बी उत्तर. असावरी सानप, महेश सानप बी उत्तर. श्रेया चौरे बी उत्तर. सार्थक खटके बी उत्तर. सार्थक, प्रश्न क्रमांक टाकायला सांग, सवय लावत जा. फक्त बी टाकलंय. सृष्टीगंधा बी उत्तर. सर्वांचंच बी उत्तर, अगदी बरोबर. पहा, शाळा सुटल्यानंतर तो जांभळाच्या झाडाकडे पळत जायचा. यशस्वी भवर बी उत्तर. अभिनंदन. चला, तो जांभळाच्या झाडाकडे पळत जायचा, जांभळं गोळा करायचा, त्याला माती लागलेली असायची. तो घरी गेल्यानंतर आईकडे द्यायचा, आई ते स्वच्छ धुवून द्यायचे आणि तो आवडीने जांभळं खायचा. पहा, तोच आणायचा. तो नव्हतं सांगत मम्मीला, मम्मी रानाच्या जांभळाच्या झाडात जांभळं घेऊन ये. स्वतःचं काम स्वतः करायचं. आपल्याला स्वतःचं काम स्वतः करायची सवय लावा. आपल्या आई वडिलांना जास्त त्रास देऊ नका. ते आपल्यासाठी खूप कष्ट करतात, दिवसभर काबाड कष्ट करतात आणि आपलं पोटभर खाऊ घालतात आणि आपण त्यांचं कामही ऐकत नाहीत. साक्षी खाडे बी उत्तर. अभिनंदन साक्षी, तुमचं खूप खूप अभिनंदन. रामू सारखी चांगल्या सवयी लावा. रामू चांगला मुलगा, आपणही त्याच्यासारखं बनवू. चला, प्रश्न 4. योग्य उत्तर पर्याय बी, तो जांभळाच्या झाडावर धाव घेतो. जांभळाच्या झाडावर नाही चढत, तो झाडाच्या खालचे पडलेले जांभळं किंवा चांगले जांभळं घरी घेऊन जायचा. नाही तुम्ही पळत पळत जाता, जांभळा झाडावर चढता. जांभळाच्या झाडाच्या फांद्या खूप पोकळ असतात, वारा सुटला की त्या तुटतात आणि हातापायाला जखम होते. कृपया जांभळाच्या झाडावर चढू नका विद्यार्थी मित्रांनो, खूप जांभळं पिकले जातात. तुमच्यासाठी 5वा प्रश्न. रामू आणि त्याचा परिवार रात्रीच्या जेवणानंतर काय घेतो? रामू आणि त्याचा परिवार रात्रीच्या जेवणानंतर काय घेतो? पर्याय ए, दूध आणि आंबे. पर्याय बी, जांभळे आणि आंबे. पर्याय सी, मिठाई आणि दूध. पर्याय डी, दूध आणि जांभळे. पहा, 2 गोष्टी आहेत. रात्री झोपण्याच्या आधी रामूचा परिवार म्हणजे त्याच्या घरातील आजी, आजोबा, वडील, आई, रामू स्वतः त्यांच्या घरातल्या कोणत्या तरी 2 गोष्टी खाऊनच झोपायचे. म्हणजे झोपण्याच्या पूर्वी ते काहीतरी खायचे. जेवण झाल्यानंतर पण तर ते काय खायचे? आपल्याकडे पानाचा विडा खातेत, पहा, आहे का नाही. पानाचा विडा खातेत, कोणी सुपारी खातं, कोणी बडीशेप खातं. तसं रामूच्या घरचे काय खाऊन झोपायचे पहा. तर प्रशांत म्हणतोय ए उत्तर. सार्थक ए उत्तर देतोय. सार्थक, प्रश्न क्रमांक टाकत चल. वैष्णवी सोनवणे शेवटून दुसरी ओळ म्हणते. वैष्णवी, प्रशांतने ओळ क्रमांक सांगितली, सृष्टीने ओळ क्रमांक सांगितली. तुमच्या तिघाचंही अभिनंदन. सृष्टी गंडाळ ए उत्तर. आरती प्रीती सोनल ए उत्तर. वैष्णवी सोनवणे ए उत्तर. कृष्णा खाडे ए उत्तर. श्रेया चौरे ए उत्तर. चला, अभिनंदन विद्यार्थी मित्रांनो. 5व्या प्रश्नाचं या उतार्यात कोणाचाही प्रश्न चुकला नाही. तुमच्या सर्वांचं अभिनंदन. अक्षता सानप ए उत्तर. यशस्वी खटके ए उत्तर. यशस्वी भवर ए उत्तर. पहा, दुसऱ्या उतार्याचे आसावरी सानप, महेश सानप ए उत्तर. तुमचं खूप खूप अभिनंदन. प्रश्न 5वा. रामू आणि त्याचा परिवार रात्रीच्या जेवणानंतर काय घेत असे? तर योग्य उत्तर आहे दूध आणि आंबे. याच्यामध्ये देताना आपल्याला उलट दिलं होतं, पहा, आंबे खातात आणि दूध पितात. उलट दिलं होतं. इथं उत्तरामध्ये दूध आणि आंबे म्हणलंय, इथं उत्तरामध्ये आंबे आणि दूध असं आलेलं आहे. तरी दोन्हीचा अर्थ एकच आहे.
उलट सुईचं दोन्ही चालतं. जसं गुणाकारामध्ये मागील संख्येने पुढलं गुणलं, पुढून मागं गुणलं तरी चालतं. बेरजेमध्ये आधीच्या संख्यात नंतरची मिळवली किंवा नंतरच्या संख्यात आधीची मिळवली तरी तेच उत्तर येतं. त्याचप्रमाणे यामध्ये आपल्याला 5व्या प्रश्नाचं उत्तर, दूध आणि आंबे खाऊन त्याचा परिवार रात्री झोपतो. चला, खूप खूप अभिनंदन. दुसऱ्या उत्तरामध्ये पैकीचे पैकी गुण मिळाले. असेच आपल्याला परीक्षेमध्ये 20 पैकी 20 प्रश्नाचे उत्तर बरोबर लिहायचे. त्यासाठी आपला हा सगळा खटाटोप, तुमचा आणि माझा ऑनलाईन तासिका, शाळेतील तासिका याचा सगळ्याचा अभ्यास करून आपण परीक्षेमध्ये पैकीचे पैकी गुण घेणार विद्यार्थी मित्रांनो. चला, अशा प्रकारे आपण उतारा क्रमांक 152 येथे पूर्ण केला आहे. भेटू उद्या सकाळी लाईव्ह तासिकेमध्ये. अद्याप व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन झाला नसेल तर व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन व्हा. त्याची लिंक युट्यूबच्या डिस्क्रिप्शनमध्ये आहे. टेलिग्राम चॅनलला जॉईन करा, युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला दाबा विद्यार्थी मित्रांनो, तरच लाईव्ह तासिकेचे नोटिफिकेशन मला मिळेल. चला विद्यार्थी मित्रांनो, इथं आपली तासिका थांबूया. थँक्यू सो मच. आपल्या काळवण वस्तीतील सर्व विद्यार्थ्यांना एक सूचना, उद्या सकाळी रविवारी जरी असला तरी आपली शाळा भरणार आहे. सर्वांनी 10 वाजता आपल्या ठरलेल्या ठिकाणी उपस्थित राहा. मी आल्यानंतर तुम्हाला शाळेवरती घेऊन जाईल. सर्वांनी सकाळी 10 वाजता आपल्याला फाट्यावरती सर्वांनी एकत्रित यायचंय आणि शांततेत अभ्यास करत बसायचा आहे. तुम्हाला भरपूर अभ्यास दिलेला आहे. चला, भेटू उद्या सकाळी लाईव्ह तासिकेमध्ये. सकाळी 7 वाजता आणि 8 वाजता आपली लाईव्ह तासिका राहील. 6 वाजता परगे सरांची लाईव्ह तासिका राहील. त्यांना सर्वांनी जॉईन व्हा. थँक्यू सो मच. गुड नाईट सर्वांना. शुभ रात्री.